भडगाव ते वाडे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात ठिकठिकाणी खड्ड्यांचे जाळे पसरलेले आहे। भडगाव ते कोठली, कोठली ते कनाची, गोंडगाव ते वाडे या दरम्यान रस्त्याची अतिशय दुरावस्था झालेली आहे। त्यामुळे या रस्त्याच्या दुरुस्तीचे काम तात्काळ करण्यात यावे, अन्यथा उपोषणास बसू असा इशारा भडगाव येथील ज्येष्ठ पत्रकार अशोक परदेशी यांनी प्रशासनाला दिला होता। त्यांच्या इशाऱ्याची दखल प्रशासनाकडून घेण्यात आली असून रस्त्याचे दुरुस्तीचे काम सुरू करण्यात आले असल्याबाबतचे पत्र सार्वजनिक बांधकाम विभागाने इशारा देणारे पत्रकार अशोक परदेशी यांना दिल्याने सदर उपोषण स्थगित करण्यात आले असल्याबाबतची माहिती उपोषणाचा इशारा देणारे पत्रकार अशोक परदेशी यांकडून आज दिनांक 18 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 12 वाजता देण्यात आली आहे। अशोक परदेशी यांच्या प्रयत्नाला यश आले आहे। या कामी बांधकाम विभाग व पोलीस प्रशासनाचेही सहकार्य लाभले आहे। मी अशोक परदेशी, वाडे, भडगाव ते वाडे या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झालेली आहे। तर या रस्त्याचे डागडुजीचे व दुरुस्तीचे काम करण्यात यावे याबाबत मी सार्वजनिक बांधकाम विभाग भडगाव पोलीस स्टेशनला निवेदन दिलेले होते आणि आज ग्रामस्थांसह उपोषणास बसणार होतो, परंतु सार्वजनिक बांधकाम विभागाने निवेदनाची दखल घेत रस्त्याच्या कामाला सुरुवात केलेली असून रस्त्यावर खडी टाकण्यात आलेली आहे आणि सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रस्त्याचे काम सुरू करण्यात आलेले आहे। दुरुस्तीचे लवकरात लवकर काम पूर्ण करण्यात येईल। हे तर भडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक आदरणीय महेश शर्मा साहेब तसेच सार्वजनिक विभागाचे अभियंता गणेश पाटील साहेब यांच्या विनंतीवरून आजचे उपोषण थांबविण्यात आलेले आहे आणि या भडगाव ते वाडे संपूर्ण रस्त्याचे काम दुरुस्तीचे चांगले करण्यात यावे, लवकरात लवकर करण्यात यावे एवढं म्हणतो आणि प्रशासनाचे आभार मानतो। आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका।